So once again, very warm welcome and very good evening to all of you. Welcome to the Ranker 2.0 batch. तर या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णपणे तुमचा फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, मॅथ्सचा आणि बायोलॉजीचा सिलेबस कव्हर अप करणार आहोत. तर आय एम द युअर फिजिक्स फॅकल्टी SP सर. फॉर द mathematics here is the Amol sir and for the chemistry here is the Saili ma'am. ओके, सायली मॅमचे लेक्चर 20 ऑगस्ट पासून स्टार्ट होतील. मॅडमनी लस घेतलेली आहे त्याच्यामुळे मॅडम थोडे आजारी आहेत, त्याच्यामुळे अमोल सरांचं आज लेक्चर झालं. बट तेवढं अमोल सरला एकदम जोश मध्ये घेता आलं नाही, कारण की रूम मध्ये पाहुणे आले त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळे त्यांनी 35 ते 30 मिनिटांमध्ये स्टॉप केलं. तर बघा या ठिकाणी याच्यामध्ये नो डाऊट आहे 31 डिसेंबर पर्यंत तुमचा पूर्णपणे सिलेबस एंड होईल. म्हणजे स्टार्टिंगच्या 10 दिवसामध्येच तुम्हाला राजांनो कॉन्फिडन्स येईल की 15 ते 12 दिवसामध्ये तुमचा एक चॅप्टर फिनिश होणार आहे. ओके, आणि 15 ते 12 दिवसामध्ये चॅप्टर फिनिश केला तरच तुमचा सिलेबस 31 डिसेंबर पर्यंत होईल. आणि एकदम तुम्हाला असं काहीच वाटणार नाही की गडबडीमध्ये चालू आहे, समजत नाही, असं बिलकुल कधीच वाटणार नाहीये. तुम्हीच मला सांगाल की सर एकदम व्यवस्थित चालू आहे. ओके, आता हे आताच नको बोलायला, तुम्हीच नंतर मला 10 दिवसाला किंवा 2-3 दिवसाला मला लगेच तुम्ही सांगून देता. तर या ठिकाणी बघा, माय नेम इज SP सर, आय एम द बीटेक मेकॅनिकल इंजिनियर. तर या ठिकाणी आज आपल्याला जो फिजिक्सचा टॉपिक स्टार्ट करायचा आहे त्याचं नाव आहे राजांनो थर्मोडायनामिक्स. ओके, तर आपण थर्मोडायनामिक्स चॅप्टरला सुरुवात करूया. हा चॅप्टर का सुरुवात केली आहे, पहिला चॅप्टर का नाही सुरुवात केला, तर पहिला चॅप्टर तुम्ही जवळपास रीड केलेला आहे. ओके, सेकंड चॅप्टर बी आहे, आणि पहिला दुसरा आपण चॅप्टर थर्मोडायनामिक चॅप्टर झाल्यानंतर आपण कव्हर अप करणार आहोत. मध्ये मध्ये समजा माझा आवाज ब्रेक होत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा किंवा माईक ऑन करून तुम्ही सांगू शकता. ओके, तर या ठिकाणी या चॅप्टरचं जे वेटेज आहे राजांनो, खूप महत्वाचा चॅप्टर आहे. 5 मार्क अँड विथ ऑप्शन हा चॅप्टर 7 मार्कचा आहे. 5 मार्क अँड विथ ऑप्शन 7 मार्क. एकदम छोटासा चॅप्टर आहे. तसा बघायला गेलं तर हा चॅप्टर मोठा होता, बट एकदम छोटासा चॅप्टर आहे, कारण की 25% सिलेबस याचा, जवळपास 25% नाही 40% सिलेबस याचा रिड्यूस झाला या चॅप्टरचा. ओके, चला डायरेक्टली स्टार्ट करूया. बघा आता थर्मोडायनामिक्स चॅप्टरला. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप करायचे. तर मी या ठिकाणी ई बुक ओपन करतो. तुमच्याकडे ई बुक असेल किंवा तुमचं बुक असेल तर तुम्ही ओपन करा. सो वेअर इज द थर्मोडायनामिक्स. यस, तर बघा हे तुमचं पुस्तक, राईट. तर या ठिकाणी राजांनो स्टार्टिंगला तुम्हाला कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप करायचे. आता थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन काय असते आपण थोडं नंतर बघूया, बट स्टार्टिंगला आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप करूया. तर या ठिकाणी बघा कॅन यू रिकॉलचा पहिला क्वेश्चन आहे. याला मी काय करतो, या ठिकाणी बघा ब्ल्यू लाईन टिक करतो. काय आहे क्वेश्चन बघा. व्हेन अ पीस ऑफ आईस इज प्लेस्ड इन अ वॉटर ऍट अ रूम टेम्परेचर, the ice melts and water cools down. Why does their temperature change? मला एक विचारायचं आहे, मराठी लँग्वेज मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का हिंदी प्लस इंग्लिश घ्यायचंय? आय थिंक सिंथिया. हा सिंथिया, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ मराठी? नाही सर, मराठी ठीक. ओके ओके, गुड गुड. हा, तर राजांनो बघा या ठिकाणी कॅन यू रिकॉलचा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. काय क्वेश्चन आहे बघा. व्हेन अ पीस ऑफ आईस इज प्लेस्ड इन वॉटर, क्या बोल रहा है क्वेश्चन. जर समजा राजांनो आपण बघा या ठिकाणी पूर्ण कॅन यू रिकॉल सहित, ब्रेन स्टॉर्मिंग सहित, एक्सरसाइज सहित पूर्ण आपण पोर्शन कव्हर करणार आहोत, काहीच सोडणार नाही तुम्हाला. ओके, तर पेन चेंज करून घेतो आणि सर्वांचा आवडता क्वेश्चन जर लिहायचा असेल तर यार लाल कलरने लिहायला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. तर या ठिकाणी बघा कॅन यू रिकॉल, चलो कैन यू रिकॉल का ये रहा फर्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन पर भैया. अभी मैं यहाँ पर दोस्तों क्वेश्चन नहीं लिखूंगा, डायरेक्टली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आन्सर देतो. ओके, कारण क्वेश्चन तुम्ही आता वाचलेला आहे, मी पण वाचलेला आहे आणि तुम्हाला मिनिंग समजलेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला मिनिंग सांगतो क्वेश्चनचा. काय केलेला आहे, एका वॉटर मध्ये आपण काय केलं राजांनो, पीस ऑफ आईस ठेवलेला आहे. ओके, आता हे बकेट आहे, या बकेटमध्ये मी काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेला आहे. ओके, आणि रेड कलरचे मी काय घेतो, रेड कलरचे ऍक्च्युअल मध्ये नसतात, व्हाईट कलरचे असतात, बट रेड कलरचे या ठिकाणी मी घेतोय कारण की तुमच्या लक्षात ठेवा. तर हे रेड कलरचे मी पीस ऑफ आईस या बकेटमध्ये, या वॉटर मध्ये ठेवलेले आहेत. ओके, दिस इज द आईस पीस. ओके, अँड दिस इज द वॉटर.
तर काय होते त्यांनी काय सांगितलं बघा, व्हाय इज द टेम्परेचर ऑफ द वॉटर कूल्स डाऊन, म्हणजे वॉटरचं टेम्परेचर कमी का होतं, अँड व्हाय इज द आईस मेल्ट, म्हणजे या ठिकाणी बर्फ वितळतो का आणि वॉटरचं टेम्परेचर कमी का होतं, कशामुळे होतं, हे त्यांनी तुम्हाला विचारले. यस, बघा बरं याचं उत्तर काय आहे मला सांगा. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, 8वी पासून तुम्ही राजांनो शिकत आला, काय शिकत आला, द हीट विल ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का, यहाँ पर किसी को कोई शक बच्चों, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, नाहीये, याच्यामध्ये बिलकुल कोणाला काही डाऊट नाहीये. मग या ठिकाणी मला सांगा टेम्परेचर कुणाचं जास्त आहे आणि कुणाचं कमी आहे. ओके, टेम्परेचर कुणाचं जास्त आहे आणि कुणाचं टेम्परेचर कमी आहे. एकदा मी काय करतो, अॅनोटेशन इथून बंद करतो. ओके, आवाज येतोय का रे, एकदा मला कमेंट सांगा बरं. हो सर. ओके, गुड गुड. यस, तर या ठिकाणी बघा, हीट विल ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, आणि या ठिकाणी राजांनो काय सांगितलं त्यांनी बघा, त्यांनी सांगितलंय, कुठे गेलं रे आपलं मार्कर हायलायटर, चल बाबा चल लवकर, असं कोण करू. तर या ठिकाणी मला सांगा, टेम्परेचर ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ काय असतं, आईस असतं. म्हणजे हीट कुठून कुठं फ्लो होणार आहे, हीट फ्लो होणार आहे, यस, कुठून, वॉटर कडून आईस कडे. मग मला सांगा राजांनो, वॉटर कडून हीट जात आहे म्हणजे वॉटरचं टेम्परेचर ऑफकोर्स कमी होणार आहे. येथे लक्षामध्ये, वॉटर कडून हीट जात आहे म्हणजे वॉटर थंड होणार आहे, आणि आईस कडे हीट येत आहे त्याच्यामुळे आईस मेल्ट होणार आहे, याच्यामध्ये नो डाऊट आहे. चला, सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला, त्याच्यानंतर क्वेश्चनचा आन्सर सर्वांना भेटलेला आहे. बघा, वेन अ पीस ऑफ आईस इज प्लेस्ड इन वॉटर ऍट द रूम टेम्परेचर, द आईस मेल्ट. का मेल्ट होतंय, बिकॉज इट रिसिव्ह द हीट फ्रॉम द वॉटर. आणि वॉटर कूल डाऊन काय होते, वाय, बिकॉज द हीट इज रिमूव्ड फ्रॉम द वॉटर और द हीट इज फ्लो आउट ऑफ द वॉटर. या ठिकाणी वॉटर मधून हीट जाते आहे त्याच्यामुळे वॉटरचं टेम्परेचर कमी होते. अँड वाय डज दिअर टेम्परेचर चेंज, तर त्या ठिकाणी त्यांचं टेम्परेचर चेंज का होतं, कारण की या ठिकाणी हीट फ्लो झाल्यामुळे या ठिकाणी त्यांचं टेम्परेचर चेंज होतं. ओके, आय होप सर्वांना फर्स्ट क्वेश्चनचा मिनिंग समजला असेल आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर भेटला असेल. यस, ओके, प्राची समजलं, प्रतीक्षा, स्नेहा, देन सिंथिया, निकिता, नितेश, समजलं असेल तर लगेच काय करायचं, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं किंवा माईक ऑन करून सांगायचं, जेणेकरून माझ्या लक्षात येतं. त्याच्यानंतर, कारण की राजांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी वन वे कम्युनिकेशन आपण करत नाही, या ठिकाणी टू वे कम्युनिकेशन आहे, आणि जेव्हा टू वे कम्युनिकेशन होतं तेव्हाच आपलं नॉलेज वाढतं, असं नॉलेज आपलं वाढत नसतं. ओके, आणि आपल्याला गोष्टी अशा समजत नसतात. येस, व्हेरी गुड सम्यक, प्राची, थँक्यू. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन राजांनो बघा, वेन वॉटर बॉइल्स वाय डज इट्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा वॉटर बॉईल होतं तेव्हा त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट का राहतं रे. यस, ओके, क्वेश्चन नंबर 1चं आय थिंक आन्सर सर्वांना समजलं असेल. या ठिकाणी पेन चेंज करतो, ग्रीन कलरचा पेन घेतो. बघा, या ठिकाणी काय होते, हीट फ्लोज फ्रॉम कुठून कुठं होते, वॉटर कडून कुठं होते, या ठिकाणी आईस कडे होते, त्याच्यामुळे आईस काय होतं, मेल्ट होतं, आणि या ठिकाणी काय होतं, वॉटरचं टेम्परेचर काय होतं, वॉटरचं टेम्परेचर काय होतं, लो होतं. ओके, या ठिकाणी चला, फर्स्ट क्लास, एकदम चांगल्या अक्षरात लिहितो. आणि या तुम्हाला रनिंग नोट्स भेटतील, टेम्परेचर वॉटरचं काय होतं, लो होतं, हीट फ्लो झाल्यामुळे. ओके, सेकंड क्वेश्चन बघा, या ठिकाणी सेकंड क्वेश्चन काय आहे, when water boils why does its temperature remains constant. जेव्हा वॉटर बॉईल होतं तेव्हा त्याचं टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट का राहतं, सांगा बरं. यस, एनीवन नोज, दिस इज द क्वेश्चन नंबर सेकंड. वेर इज अवर रेड पॉइंट. यस, सर 2022 बोर्ड एक्झाम कधी होईल सर. सम्यक 2022 बोर्ड एक्झाम आपण फेब्रुवारी महिन्यात होईल असं आपण गृहीत धरून आपण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यावर आता आपण चर्चा करायची नाही, आपण स्पेशल त्याच्यावर चर्चा करूया. ओके, एक मिनिट. ओके,
तो फ्रेंड्स हम यहाँ पर देख रहे हैं, आपण या ठिकाणी बघत आहोत सेकंड क्वेश्चनचा मिनिंग. वेन वॉटर बॉइल्स वाय डज इट्स टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा वॉटर बॉईल होत आहे तर त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट का राहतं. तर या ठिकाणी आपण काय करूया, या बकेटमध्ये आपण वॉटर घेऊया आणि याला आपण राजानो काय करूया, बॉईल करूया. आता स्टार्टिंगला याचं राजानो टेम्परेचर किती होतं, 45 डिग्री सेल्सिअस होतं असं कन्सिडर करूया. आणि त्याच्यानंतर आपण याला काय केलेलं आहे, खालून हीट सप्लाय केलेलं आहे. जेव्हा हीट सप्लाय होतो तेव्हा काय होतं, याचं टेम्परेचर वाढतं आणि याचं टेम्परेचर यार आज नेटवर्क कधीच इश्यू येत नाही, बट त्याला म्हणतात ना काय, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, तशी गोष्ट झाली आपल्याला. काय करावं आता, लेक्चर घ्यावं का नाही घ्यावं. कारण दररोज इतकं व्यवस्थित चालतं ना. ओके चला कंटिन्यू करूया. यस, फुल एनर्जी के साथ. तर या ठिकाणी राजांना बघा, रेकॉर्डिंग स्टार्ट करावं लागेल मला. यस, रेकॉर्डिंग चालूच आहे. तर या ठिकाणी जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस रीच होतं, त्याच्यानंतर वॉटरचं टेम्परेचर राजानो 101 डिग्री सेल्सिअस कधीच होत नाही. तर हे 100 डिग्री सेल्सिअसच राहतं. असंच का राहतं, तर याचं कारण आहे राजानो, जेव्हा आपण एकदा का वॉटर त्याच्या बॉइलिंग पॉइंटला रीच झालं, त्याच्या बॉइलिंग पॉइंटला रीच झालेलं आहे, तर त्याच्यानंतर काय होतं, बाकीची जेव्हा आपण जेवढी अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करत आहोत, फर्दर आपण जेवढी अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करत आहोत, त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं, दॅट हीट इज युटिलाइज टू कन्वर्ट द वॉटर इन टू द स्टीम. ओके, येथे लक्षामध्ये हीट कुठं युटिलाइज होते, टू कन्वर्ट द वॉटर इन टू द स्टीम. त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर, त्या वॉटरचं टेम्परेचर त्याच्या बॉइलिंग पॉइंटच्या पुढे जात नाही. बॉइलिंग पॉइंटच्या पुढे जाऊ लागलं की लगेच ती हीट युटिलाइज कशामध्ये होते, वॉटरचं टेम्परेचर, यस, वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये करण्यामध्ये, स्टीम मध्ये करण्यामध्ये. सो दॅट्स वाय द टेम्परेचर ऑफ द वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट टू इट्स बॉइलिंग पॉइंट. यस, थर्ड नंबरचा क्वेश्चन, सॉरी सेकंड नंबरचा क्वेश्चन सर्वांना समजला असेल आय होप. त्याच्यानंतर बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे, व्हेन अँड इनफ्लॅटन बलून. ओके, हा थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा. मार्कर पेन घेऊ का, चला हायलायटर घेतो, येलो कलर, यस येलो कलर इज बेस्ट. ओके, बघा लक्ष द्या इकडं, when an inflated balloon is suddenly burst, why is the emerging air slightly cold? ओके, आता बघा याचा मिनिंग काय होतं राजन. क्वेश्चन नंबर 3. ओके, पेन चेंज, रेड कलर, यस. ओके, तर क्वेश्चन नंबर 3 बघा, कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन नंबर 3. जर समजा आपण इन्फ्लॅटन बलून घेतला, इन्फ्लॅटन म्हणजे फुगलेला. ओके, बघा या ठिकाणी आपण जर समजा फुगलेला फुगा घेतला, अरे रुसलेला नाही, फुगलेला. जर समजा आपण फुगलेला, टम फुगलेला फुगा घेतला आणि या ठिकाणी आपण एक स्मॉल ओपनिंग केली किंवा एक असं आपण पंक्चर केलं त्या ठिकाणी, ओके, किंवा असं टाचणी मारली, तर काय होतो, फुगा बस्ट होतो, बलून काय होतो, बस्ट होतो. आणि जेव्हा मग याच्यामधून जेव्हा इयर बाहेर येते ना, जेव्हा ही इयर बाहेर येते ना, ती काय असते राजांनो, ती इयर स्लाइटली काय असते, कोल्ड असते. स्लाइटली काय असते, इयर स्लाइटली कोल्ड असते. असं कशामुळे होतं, तर याचं आन्सर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला शिकवल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा की इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. काय डिक्रीज होते, इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आता इंटरनल एनर्जी काय असतं आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये बघणार आहोत. इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, दॅट्स वाय, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दॅट्स वाय जी हवा आहे, जी हवा बाहेर येते ती काय होते, स्लाइटली कूल्ड होते. दॅट्स वाय टेम्परेचर डिक्रीजेस. ओके, दॅट्स वाय टेम्परेचर डिक्रीजेस. इंटरनल एनर्जी कमी झाल्यामुळे टेम्परेचर कमी होतं. सध्यापुरतं तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. हा, लास्टला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झाल्यानंतर याचा तुम्हाला जे सोल्युशन आहे ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कॅन यू रिकॉलचे 3 क्वेश्चन्स कव्हर अप केलेले आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट आपला आहे इंट्रोडक्टरी. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, थर्मोडायनामिक्सचं त्यांनी मिनिंग सांगितलंय. बघा आता या ठिकाणी मला सांगा राजानो, थर्मो म्हणजे काय. थर्मोडायनामिक्सचा आपण आता मिनिंग जाणून घेऊया. थर्मो म्हणजे काय, हा पेन घेतो या ठिकाणी. व्हॉट इज द थर्मो, थर्मो म्हणजे हीट.
What is the thermo? Thermo म्हणजे heat plus what is the dynamics? Dynamics means motion. What is the dynamics? Dynamics means motion. Okay, dynamics means motion. So it is the branch of science. आता याची डेफिनेशन कशी बनवायची? It is the branch of science which deals with the study of the heat in motion is called as the thermodynamics. Okay, आलं लक्षामध्ये डेफिनेशन? It is the branch of science which deals with the study of the heat in motion is called as the thermodynamics. त्याच्यानंतर आता आपण 21st सेंचुरी मध्ये आणि 20th सेंचुरी मध्ये, आता हे झाली 19th सेंचुरीची डेफिनेशन. आता थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन कशी आहे बघा. आता फक्त आपण हीटचा आणि त्याच्या मोशनचाच अभ्यास करत नाहीये, त्याच्यानंतर हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये आणि वर्कचं कन्व्हर्जन हीट मध्ये आपण याचा पण अभ्यास करतोय. म्हणजे इंटर कन्व्हर्जन ऑफ द हीट अँड टेम्परेचर अँड द इंटर कन्व्हर्जन ऑफ द हीट इनटू द अदर फॉर्म ऑफ एनर्जी, आपण त्याचा पण अभ्यास करतो या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणले या ठिकाणी? थर्मोडायनामिक्स म्हणले. ओके, बघा पहिली डेफिनेशन काय होती? 19th सेंचुरीची डेफिनेशन काय होती? हा, तुम्ही म्हणला सर ही डेफिनेशन लिहिलं चालेल का? द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द हीट इन मोशन. हा चालतंय, 100% ही पण डेफिनेशन करेक्ट आहे. बट आता थोडी डेफिनेशन मॉडिफाय झालेली आहे. कशी मॉडिफाय झालेली आहे? या ठिकाणी त्यांनी डेफिनेशन दिली बघा. काय दिली बघा? ओके, हायलायटर घेतो मी येलो कलरचा. अरे चलो यार, येलो इज बेस्ट. बघा द, ओके एक मिनिट. ओके बघा या ठिकाणी, thermodynamics is the branch of physics that deals with the concept of heat and temperature and the interconversion of heat and other form of energy. म्हणजे हीटचं दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्व्हर्जन आणि दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीचं हीट मध्ये कन्व्हर्जन, यालाच राजांनो काय म्हणायचं? यालाच म्हणायचं थर्मोडायनामिक्स. सर्वांना समजलं? व्हॉट इज द थर्मोडायनामिक्स डेफिनेशन? Yes. ओके चला, दॅट्स ग्रेट. त्याच्यानंतर बघा राजांनो या ठिकाणी आता पुढचा जो पार्ट आहे तत्पूर्वी बघा या ठिकाणी ही जी लाईन आहे ही लाईन थोडी महत्वाची आहे. कोणती? वेन अ हॉट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा हॉट ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, वी नोटिस दॅट बोथ ऑब्जेक्ट रीच द सेम टेम्परेचर आफ्टर सम टाइम. ऑफ कोर्स यार, बराबर बात है. तो यहाँ पर अगर भैया हॉट ऑब्जेक्ट है, सपोज मान लेते कि ये हॉट ऑब्जेक्ट है एंड इसके बाजू में अगर हमने कोल्ड ऑब्जेक्ट को ऐसे रख दिया है, इसका हॉट ऑब्जेक्ट का टेम्परेचर कितना है? 100 डिग्री सेल्सियस है और इसका टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस है. तो यहाँ पर क्या होता है बच्चों? या ठिकाणी काय होते? काही वेळानंतर दोघांचं पण टेम्परेचर काय होते? यस, दोघांचं पण टेम्परेचर काय होते? सेम होते. ओके, किती होते? जवळपास समजा आपण 75 म्हणूया किंवा 60 म्हणूया. ठीक आहे, 60 होते. दोघांचे टेम्परेचर इक्वल झालेलं आहे. तर हे कशामुळे झालंय? या ठिकाणी बघा हे कशामुळे झालेलं आहे? द हॉट ऑब्जेक्ट गेट्स कूलर. म्हणजे हॉट ऑब्जेक्ट हा कूल झालेला आहे अँड द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम द वॉर्मर. म्हणजे जो कोल्ड ऑब्जेक्ट होता त्याचं टेम्परेचर वाढलं आणि जो हॉट ऑब्जेक्ट होता त्याचं टेम्परेचर कमी झालं. दॅट मीन्स समथिंग इज एक्सचेंज. म्हणजे या ठिकाणी काही ना काही घोळ झालाय. काय घोळ झालाय बघा? दॅट मीन्स समथिंग इज एक्सचेंज बिटवीन द टू ऑब्जेक्ट. दिस समथिंग और ये समथिंग को ही, और ये कुछ कुछ होता है, हम बोलते हैं ना, सो ये कुछ कुछ को ही हम क्या बोलते हैं? दैट समथिंग इज अ हीट. यहाँ पर समथिंग इज एक्सचेंज अँड दॅट समथिंग इज कॉल्ड एज द हीट. तर या ठिकाणी आपण काय म्हणतो? समथिंगला आपण हीट म्हणतो. आलं लक्षामध्ये? सो दिस इज द हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर. तर या ठिकाणी राजांनो हा झालेला आहे इंट्रोडक्टरी पार्ट. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय असते, थर्मल इक्विलिब्रियम काय असते. तर या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इकडे यायचे. ओके, आता बघा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? थर्मल इक्विलिब्रियम काय असतं रे? थर्मल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम म्हणजे काय? बैलेंस. इक्विलिब्रियम मतलब क्या होता है? बैलेंस होता है. एंड थर्मल म्हणजे काय असतं? थर्मल म्हणजे असतं टेम्परेचर, हीट. ओके, म्हणजे ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये हीट बॅलन्स आहे, टेम्परेचर बॅलन्स आहे, तर आपण म्हणू शकतो की ते दोन ऑब्जेक्ट थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी राजांनो एक गोष्ट सांगावीशी वाटते या ठिकाणी, देर इज नो एक्सचेंज ऑफ द हीट बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ओके, आता या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे. तर हे जे दोन ऑब्जेक्ट आहे, हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. तर हे दोन ऑब्जेक्ट,
ओके, हे दोन ऑब्जेक्ट थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. कधी म्हणायचं? जेव्हा देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. हीट इकडून इकडे जात नाही आणि इकडून इकडे जात नाही. हीट कुठून कुठेच जात नाही. तेव्हा त्याला म्हणायचं these two objects are in the thermal equilibrium. That means they are having the same temperature. That is the temperature constant. That is the same. आलं लक्षामध्ये? ओके. यस नितेश. हा नितेश, बोल नितेश. हात वर केलाय, बोल. व्हॉट इज युअर क्वेश्चन? व्हॉट इज युअर डाऊट? हा, माईक ऑन करून बिंदास विचारायचं. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला थोडं जर ऍडजस्ट करावं लागेल, कारण की ओके. कारण की नाही तुमचा आवाज माझ्यापर्यंत काहीच पोहोचत नाही.